कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. आम्ही गंमत पाहत होतो. राजस्थानमध्ये 26 जागा आहेत, एकूण 26 किंवा 27, आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या. बरोबर ना? 26 जागा आहेत आणि 33 जागा दाखवल्या. आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. एकत्रित 800-900 जागा देतील. आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलंय, इतके वेळ त्यांनी ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360-370 म्हणजे काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन. अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय. आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही.